नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची HSC बोर्ड क्वेश्चन पेपर 21 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला हा पेपर आणि त्याची आन्सर शीट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा पेपर 80 गुणांचा आहे आणि यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिलेला होता. आजच्या या लेक्चरमध्ये आपण सर्व प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत आणि त्यावरून आपल्याला या पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील याचा अंदाज घेता येणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या पुढच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 12वी इंग्लिश बोर्ड क्वेश्चन पेपर. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या वाचा. त्यानंतर सेक्शन 1 लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग. दिलेला पॅसेज वाचा आणि त्यानंतर त्यावर आधारित सर्व ॲक्टिव्हिटीज आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. चुटकीबरोबर ते ओळखायचे. त्यानंतर जोड्या लावा. गिव्ह रिझन पॅसेजच्या आधारे. राईट युअर व्ह्यूज. त्यानंतर A5 डू ॲज डायरेक्ट. बघा त्यांची उत्तरं. पहिल्याचं बी हा उत्तर बरोबर आहे. पर्याय सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य येते. त्यानंतर दुसरं सी. ही उत्तर आपण लिहिली असतील तर आपल्याला 2 गुण मिळतील. त्यानंतर A6चं रिमेंबर उत्तर आहे. 2 गुणांसाठी होता तो प्रश्न. त्यानंतर B1 लँग्वेज स्टडीसाठी दिलेला आहे. एक गुणासाठी. त्याचा हा पहिला पर्याय बरोबर आहे. तो आपण लिहिला असेल तर आपल्याला 1 गुण मिळेल या ठिकाणी. त्यानंतर दुसऱ्याचं दुसरा पर्याय बरोबर आहे. हाही प्रश्न आपला 1 मार्कासाठी होता. तिसऱ्याचं दुसरा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर B2 त्याच ठिकाणी त्याचा आन्सर दिलं आहे बघा. त्यानंतर क्वेश्चन 2A पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची होती.
त्यानंतर A5 2 गुणांसाठी त्याचा D पर्याय बरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्याचा B, त्यानंतर A6चं मॅच द कॉलम, पहिल्याचं C आणि दुसऱ्याचं D हा पर्याय बरोबर आहे. जोड्या लावाला 2 गुणांसाठी या पद्धतीने आपण लिहिलं असेल तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतील. तिसऱ्याचं B आणि चौथ्याचं A उत्तर लिहायचं होतं. जोड्या लावायच्या आहेत तशा समोरासमोर जोड्या लिहायच्या होत्या. त्यानंतर सेक्शन 2 पोएट्रीवर आधारित कविता दिली ती वाचायची आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. त्यानंतर A1मध्ये 2 सेंटेन्स आपल्याला ओळखायचे आहेत पोएममधले. बघा ते B आणि C आहेत. त्यानंतर हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. हिअर, आईज, माइंड आणि स्माईलवर आधारित वाक्य आपल्याला लिहायचे. बघा या ठिकाणी स्माईल्स, नंतर माइंड, आईजवर आधारित वाक्य इकडे आहे. बघा हे या पद्धतीने कवितेत शोधून आपण तिची काही कृती दिलेली ती कंप्लीट करायची आणि 2 गुण मिळवायचे. त्यानंतर पुढचे प्रश्न पहा. त्यानंतर सेक्शन 3 रायटिंग स्किलसाठी क्वेश्चन नंबर 4. बघा ऑर लाईफ बरेच प्रश्न, एक एक प्रश्न यापैकी आपल्याला निवडायचा आहे, लिहायचा आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर पाहू आपण. 4Bचं या ठिकाणी हे त्याचं उत्तर आहे. या पद्धतीने ते लिहायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न इंटरव्ह्यूसाठी काही माहिती दिलेली आणि त्यानंतर हा चार्ट दिलेला आहे. त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्यावर आधारित प्रश्न तयार करायचे आहेत, काही माहिती लिहायची, ती या पद्धतीने लिहायची.
याच्यावरती सर्व प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सी, 4 गुणांसाठी. यातले एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. चार गुणांसाठी आहे डी भाग. त्याचं उत्तर पाहू आपण. बघा त्याचं उत्तर. डीचं पहिलं. या पद्धतीने हा प्रश्न लिहायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 जोड्या लावायच्या आहेत. पहिल्याची सी, दुसऱ्याची डी, तिसऱ्याची ए आणि चौथ्याची बी असा 2 गुणांचा हा प्रश्न होता. तुम्ही या पद्धतीने जोड्या लावल्या असतील तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतील. त्यानंतर पुढचा आहे रिकाम्या जागा. बघा या ठिकाणी खुणा करून दिलेल्या आहेत. पहिलं, दुसरं आणि हे तिसरं. आणि हे चौथ्याचं. या पद्धतीने उत्तरं लिहून आपल्याला ती रिकामी जागा पुन्हा लिहायची. त्यानंतर चौथ्याचा बी भाग पहा. नाही, 5वा क्वेश्चन आहे का. क्वेश्चन नंबर 5चा बी भाग. या ठिकाणी त्याचं उत्तर दिलंय. त्याच्यानंतर त्याचं दुसरं हे उत्तर. 5व्याच्या बीचं दुसरं हा प्रश्न. त्यानंतर सीचं उत्तर पाहू आपण या ठिकाणी. दोन 2 गुणांसाठी हे प्रश्न होते. त्यानंतर डी पहा. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 12वीचा इंग्रजी विषयाचा पेपर उत्तरासहित सॉल्व केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.